त्वरित मैदानाच्या आतमध्ये रवाना होतील. चला आजचा मेगा फिनाले डे त्या अनुषंगाने वेगाने सामने होतील. पटापट सामने खेळवायचे आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. चला दोन ऑफिशियल पंच आपल्या मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचंय. या ठिकाणी 3 षटक जे आहेत ते 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत अथवा चौथ्या षटकामध्ये आपला एक एक्स्ट्रा प्लेयर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. दोन्ही टीम्स आणि मागच्या बाजूने ज्या ठिकाणी तो पिवळा कलरचा पट्टा आहे त्याच्या आतमध्ये जर चेंडू राहिला तर आपण धावून धावा घेऊ शकता आणि जर चेंडू त्या बाजूने गेला क्रॉस झाला तर 2 धावा डिक्लेअर झोन आहे. त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. आणि विहिरीमध्ये जर चेंडू आदळला तर त्या ठिकाणी मात्र 2 धावा दिल्या जातील. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. विहिरीच्या आतमध्ये जर चेंडू गेला तर 2 धावा डिक्लेअर दिल्या जातील. या ठिकाणी मात्र तिसरं पंच नाही. या गोष्टीकडे देखील दोन्ही टीमने लक्ष द्यायचंय. जे काही अंपायर डिसिजन देतील त्या डिसिजनला आपण सहमत राहून इकडनं मात्र खेळ करायचंय. चला निंबवली टीम आपण सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला निंबवली टीम आपण सलामीची जोडी पाठवायची आहे लवकरात लवकर कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. निंबवली टीम पण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. टीम ग्रीष्मा 11 आमने टीम चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सलामीची जोडी मंद मंद पावलाने मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना 2 सलामीवर बॅटर्स चला दोन टीमचे 12th मॅन 12वे खेळाडू दोन्ही संघाचे या ठिकाणी उपस्थित झालेत. निंबवली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक P1चं षटक घेऊन इकडनं मात्र निंबवली टीमच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालेत. सलामीची जोडी आपण पाहत आहेत मनोहर गुळवी आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहत आहेत अनिल गुळवी. सलामीची जोडी आपण निंबवली टीमची पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन इकडनं मात्र अनंता जाधव सज्ज होत आहेत. पॉवर प्लेचं षटक आजच्या दिवसातील पहिला चेंडू हाताळण्याकरिता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय डावखुरे हाताचे बॅटर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकडनं जी टीम चांगली सुरुवात करेल त्या टीमला कुठेतरी इकडनं बेनिफिट असणार आहे कारण आपण पाहतात पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये बॅटर्सना संधी असते मोठ्या प्रमाणामध्ये धावा जमवण्याची. तिकडे जर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर विरोधी संघ थोडासा बॅकफुटला जात असतो. त्या अनुषंगाने प्लस पॉईंट दोन्ही टीमला आहे परंतु फायदा जो उचलेल तो इकडनं मात्र सरस राहील. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पंच त्या ठिकाणी मात्र सज्ज झालेत. सामन्याला त्वरित होईल सुरुवात. क्षेत्ररक्षण इकडनं मात्र सजवलं जात आहे. 30 सर्कल मध्ये जर आपण पाहिलं तर सर्व क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर इकडनं मात्र कोणत्या क्षेत्रामध्ये लावले जातील. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला एक मिड विकेटला आपण पाहत आहेत. सामन्याला होईल सुरुवात. जेव्हा उजव्या डावखे हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतात तेव्हा कुठेतरी गोलंदाजाकरिता अडचण येत असते. सातत्याने क्षेत्ररक्षण देखील सातत्याने बदलवायला लागते. पंचाचा डिसिजन आला. गेम इज ऑन. लेट्स प्ले. सामन्याला होतीये सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू घेऊन मान्यवर कक्षाकडनं सज्ज होत असताना पहिलाच बॉल इकडनं मात्र फलंदाजाने सोडून दिलाय. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. खराब चेंडूने सुरुवात केली आमने टीमच्या या गोलंदाजानं.
डावी एष्टी सुरून जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूने वलतायत. पंचाच्या दोन्ही हात समांतर रेषेमध्ये धाव अवांतर प्राप्त होतीये. धाव फलकाला सुरुवात होतीये. श्री गणेशा होतोय. पहिली धाव फलकावर लागली जाते. नेक्स्ट बॉल फटका सुंदर आहे. स्ट्रेट डाईव्हचा एक चांगला स्ट्रोक मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सिंगल धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. सिंगलच्या मदतीनं सामन्याला इकडनं सुरुवात होतीये. सिंगलच्या मदतीनं वैयक्तिक स्वतःची खाती उघडी करणं मात्र बॅटर करत असताना अर्थातच मनोहर गुळवी आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतायत अनिल गुळवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अनिल गुळवी आलेत. षटक क्रमांक पहिले जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरनं अनंत जाधवला आपण पाहत आहेत. स्ट्रायकिंग एंडला इकडनं मात्र उजव्या हाताचे बॅटर आलेत. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहेत. प्रेक्षकांच्या माहितीकरिता सुरू असलेला सामना एका बाजूने आई वज्रेश्वरी निंबवली आणि दुसऱ्या बाजूने ग्रीष्मा 11. आमनेपाडा टीम आडवा बॅटनं स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क होत नाही. रनआउटची संधी तिकडे होती जरूर, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट ॲक्युरेट पद्धतीने पाहायला मिळते. इकडे कॉलिंग कॉम्बिनेशन ताळमेळ चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं आणि इकडनं मात्र दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी मात्र सिंगल धाव पूर्ण करत आहेत. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धाव फलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजे 3च्या घरामध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतायत मागे जे पिवळे झेंडे आहेत त्यांच्या जर त्या साईडने चेंडू निघून गेला तर डिक्लेअर 2 अशा धावा दिल्या जातील. जर आतमध्ये राहिला तर त्या ठिकाणी आपण धावा पळून घेऊ शकता. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. त्या ठिकाणी मिड विकेटचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचले जातील तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे इकडनं संधी होती सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना धावफलकाला आता मात्र पुढे नेलं जातंय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे चाललंय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणताही गडी न गमावता 5च्या घरामध्ये बिनबाद 5 अशी स्थिती आपण पाहत आहेत. नाणेफेकी हरल्यानंतर आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली टीमची या दरम्यान चेंडू मात्र फटका आडवा बॅटनं चांगला आहे. डिपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहे. सिंगल धाव पूर्ण झाली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. आपण पाहताय प्रभाकरजी पाटील ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे सचिव त्यांचं या ठिकाणी मात्र आगमन झाले. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी मात्र दिलीपजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेब आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हजरा क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. फर्स्ट विकेट इज डाऊन. फलंदाजाला डगआउटला जावं लागतंय. पहिला हजरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. बॅटर डगआउटला गेलेत निंबवली टीमचा. इकडनं मात्र महत्वपूर्ण सलामीचा बॅटर आता मात्र डगआउटला जात असताना आपण पाहतोय. आपण पाहताय अनिल गुळवी यांना आता मात्र डगआउटला जावं लागतंय. चला गेम फास्ट करायची, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण कोणत्याही पद्धतीने टीम मीटिंग करायची नाहीये. टीम मीटिंग करायची नाहीये. या ठिकाणी मात्र फलंदाज 45 खेळाडू जे आहेत ते मात्र इकडनं मात्र बाद झालेत. त्यामुळेच आपण पाहताय तिकडनं ओव्हर जी आहे जे षटक आहे ते पॉवर प्लेचे समाप्त झाले. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू जरूर इकडनं मात्र 5 टाकले गेले, 4 टाकले गेले, परंतु 45चा खेळाडू तुमच्याकडे उपलब्ध नसल्या कारणाने इकडनं मात्र 2 चेंडू कमी खेळवले गेले. तुमच्या टीमला याकरता आपल्याकडे 45चे खेळाडू हे 3 ते 4 असणे खूप गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिलं इकडनं मात्र संपुष्टात आले. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वर्ण भूषणजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहता या ठिकाणी मात्र रामकृष्ण षटक क्रमांक दुसरं घेऊन आलेत. दुसऱ्या षटकामध्ये सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एंडला सलामीला आलेले बॅटर डावखुरे हाताचे बॅटर अर्थातच मनोहर गुळवी यांना आपण पाहतायत. चला वेळ जास्त खर्च करायचा नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. वेळ आपण जास्त खर्च करायचं नाहीये.
गेम फास्ट करायची आहे. लेट्स प्ले. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. जिकडे पहिले षटक संपलं त्यानंतर षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सरळ आडवा बॅटने अक्रॉस द विकेट स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू पडल्यानंतर हलकासा मोमेंट प्राप्त करतो. बाहेरच्या बाजूने चेंडू सरळ निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन इकडनं मात्र स्टार्ट केलंय या गोलंदाजानं. निंबवली टीमकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे, परंतु इकडनं चांगली गोलंदाजी करावी लागेल आमने टीमच्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. पाय जागेवरून हलतच नाहीयेत बॅटरचे. ज्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे त्या पद्धतीने तुमच्याकडे क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं खूप जास्त गरजेचं आहे. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय. आपण पाहताय तर भूषणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. भूषणजी पाटील साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शिवनेरी चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगली गोलंदाजी, चांगले लेंथ आणि लाईनवर इकडनं मात्र गोलंदाजी केली जाते सातत्याने. जर आपण पाहिलं तर रामकृष्ण यांच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र फटका फसलाय. यष्टीरक्षक जज करतायत चांगल्या पद्धतीने. झेल त्या ठिकाणी मात्र पकडला गेलाय. काय घडले मैदानाच्या आतमध्ये तिकडे मात्र धावफल सुरू आहे. खराब थ्रो आहे. 2 धावा पूर्ण झाले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इकडनं मात्र पाहता पाहता तिसरी रन देखील पूर्ण केली जाते. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आता बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. सलामीचा सलामीवीर बॅटर अर्थातच मनोहर गुलवी यांना जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय दिलीपजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण पाहतायत ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतायत साहेब आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरवलीपाडा टीम मधनं एक जबरदस्त प्रदर्शन देखील त्यांचं सातत्याने आपण पाहिलंय. नक्कीच आजचा दिवस मेगा फिनाले डे. मोठ्या प्रमाणामध्ये पाहुणी मंडळी देखील येताना आपल्याला भेट देताना दिसेल. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इनाईट क्रमांक 4 वर निर्गेश आलेत, परंतु स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र पाहायला मिळत आहेत निलेश. एक चांगले बॅटर आहेत, मोठ्या फटक्यांकरिता ओळखलं जातं. या दरम्यान चेंडू बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. इकडनं काय घडले. अपील जोरदार बॅटची एज आणि आता जल्लोष मैदानाच्या आतमध्ये, कारण मॅचची महत्वपूर्ण विकेट. निंबवली टीमला मोठा आदरा. फलंदाज इकडनं आपण पाहतायत निलेश गुळवी इज अ बॅक टू द डगआउट. आपण पाहतायत प्रशांत गुलवे आलेत. एक चांगले बॅटर आहेत. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी देखील त्यांच्याकडे आहे, परंतु इकडनं संघाला गरज आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय. अडचणीतून बाहेर काढावं लागेल टीमला. आपण पाहतायत जुनांदुर्गी गावचे उद्योगपती भूषणजी अशोक पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आमच्या मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. मैदानाच्या आतमध्ये जर इकडनं पाहिलं तर एक जबरदस्त मॅच सकाळच्या सत्रामध्ये. एका बाजूने आई वजेश्वरी निंबवली, दुसऱ्या बाजूने ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली होती. चेंडू वेगाने चाललाय. नॉन स्टॉपला त्या ठिकाणी चेंडू स्टॉप झालाय. रन घ्यायचे त्या ठिकाणी. धावा तुम्ही जेवढ्या धावून घ्याल तेवढ्या दिल्या जातील. आम्ही मॅच सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला कळवलं होतं जर चेंडू त्या पडद्याच्या आतमध्ये राहिला तर तुम्ही धावा पळून घेऊ शकता. त्या पडद्याच्या त्या साईडला जर चेंडू गेला तर डिक्लेअर झोन दिलं जाईल, तोपर्यंत तुम्ही धावा धावून घेऊ शकता. आम्ही सातत्याने चर्चा करत होतो. या ठिकाणी फक्त आणि फक्त एक सिंगल धाव प्राप्त होईल. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये.
सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात आहे, धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे ते म्हणजेच 10च्या घरामध्ये. 10 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहताय. 3 फलंदाज डगआउटला गेलेत. नेक्स्ट बॉल अडवा बॅटना फटका जबरदस्त आहे, ताकद प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सबर. इट्स अ बिग हिट, यूज इट. 6 धावा. इकडनं मात्र बॅकफुटला गेले, ताकद थोडीशी जनरेट केली आणि त्यानंतर काय कमालीचा स्ट्रोक अटेंड केलाय. ज्या फटक्याची नित्यांत गरज होती मैदानाच्या आतमध्ये, जिकडे निंबवली टीम थोडीशी बॅकफुटला दिसत होती, त्यानंतर एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं आणि तो स्ट्रोक इकडनं मात्र बॅटर निर्गेश गुलवीच्या बॅटमधनं आलाय. एक मोठा प्रहार आणि त्यानंतर चित्ती आपण पाहताय. 2 षटकांच्या अखेरीस निंबवली टीम नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 3 गडी गमावलेत. धावफलक 16च्या घरामध्ये 3 बाद 16 अशी स्थिती आपण पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला तरी एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल फलंदाज निर्गेश आणि त्याच्या सोबतीनं प्रशांत गुळवी यांना. इकडनं आपण पाहताय 2 षटकांकरिता 10 मिनिटं खर्च केली आहेत. हे षटक जे आहे ते 5 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करावं लागेल, अथवा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. नेक्स्ट बॉल, चेंडू इकडनं मात्र शरीरापासून दूर होता. फलंदाजाने चेंडू सोडलाय परंतु महागात पडलाय, कारण आउटसाइड द ऑफ स्टंप चांगल्या लेंथ वर चेंडू हाताळला होता. षटक क्रमांक 3 घेऊन जर इकडनं आपण पाहिलं तर आर्यन गोलंदाजी मार्कवर आहेत. अवांतरने सुरुवात केली आहे इकडनं. प्रशांत यांच्या विरोधामध्ये अडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागली आहे, चेंडू चाललाय मागच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतायत. जोपर्यंत चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव, सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं, त्या लाईफलाईनचा इकडनं वापर केलं गेलं. सिंगल धाव पूर्ण केली गेली आणि धावफलकाला पुढे नेलं गेलं. धावफलक जर आपण पाहिलं तर इकडनं जाऊन पोहोचले ते म्हणजे 17च्या घरामध्ये. 3 बाद 17 अशी स्थिती नाणेफेक हरल्यानंतर टीम आई वजेश्वरी निंबवलीची आपल्याला पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु एक षटकार जर सोडला तर इकडनं मात्र चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळतीये. हा चेंडू अडवा बॅटनं पुल करत असताना क्षेत्ररक्षक तिकडे जज करतायत. चेंडूला चांगल्या पद्धतीनं फील्ड केलं गेलंय आणि तेवढ्याच सुंदर पद्धतीने चेंडूला रिटर्न देखील केलं जात आहे. फक्त आणि फक्त सिंगल धाव, सिंगल पेक्षा जास्त काही वाढून प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 18च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. निंबवली टीमला आता अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. एका बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स धामणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. इकडनं मात्र चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पडद्याच्या त्या साईडला जर चेंडू लागला तर तिकडे 2 धावा डिक्लेअर दिल्या जातील. या गोष्टीकडे लक्ष द्यायचे दोन्ही टीम्स आणि यापुढील खेळणाऱ्या टीम्स देखील. या दरम्यान चेंडू मात्र अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. सातत्याने जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये खूप जास्त संघर्ष करताना बॅटर प्रशांतला आपण पाहिलंय. ज्या पद्धतीच्या बॅटिंग करतात त्यांना ओळखलं जातं, त्या पद्धतीची बॅटिंग होत नाही. जेव्हा हरवेल पडद्याच्या त्या साईडला जाईल त्यावेळेस 2 धावा डिक्लेअर दिल्या जातील. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय सर्व टीम्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना नेक्स्ट बॉल, जबरदस्त चेंडू आहे. काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम चेंडू, परफेक्ट यॉर्कर, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेलाय. ज्या लेंथवर ॲक्युरेट पद्धतीने चेंडू टाकायचा होता त्या लेंथवर चेंडू जाऊन पिचिंग झालाय आणि फलंदाजाला इकडनं पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम गोलंदाज आपण पाहतायत आर्यनने केलंय. षटक क्रमांक 3 संपलंय. 3ऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी इकडनं मात्र आर्यनने दाखवली आहे. त्याला एकही सफलता प्राप्त झाली नाहीये, परंतु त्याने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात.
मान्यवर कक्षामध्ये आपण या ठिकाणी पाहतायत आपण पाहतायत दिलीप पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित साहेबांचा आपण पहिल्यांदा या ठिकाणी मात्र या ठिकाणी सन्मान करून घेतोय दिलीपजी पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी मात्र सन्मान करतोय नक्कीच लेदर क्रिकेटचे कोच देखील होते ते आणि या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने 40+ मध्ये देखील प्रदर्शन सातत्याने करतायत आणि आपल्या ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे ते मेंबर देखील आहेत आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित भूषणजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित त्यांचं देखील साहेबांचं आपण इकडे मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय आपण पाहतायत आपल्या शिवनेरी चषकाकरिता शिवनेरी स्पोर्ट्स करिता त्यांनी देणगी स्वरूपात योगदान देखील केलंय त्यांचं देखील आपण मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय सन्मान आपण पाहतायत हिंदू संस्कृतीचं प्रतीक भगवी शॉल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते आपण पाहतायत आपल्यामध्ये आगमन झालंय दामणगावचे उद्योगपती तथा प्रत्येक स्पर्धेला त्यांचा चांगला सहभाग असतो त्याचबरोबर आपण पाहतायत ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच महेशजी माली साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय वेलकम 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 आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम या ठिकाणी आपण पाहतोय ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य महेशजी माली साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना या दरम्यान चेंडू अडवा बॅटनं फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक डीप मधनं येत आहेत तिकडे सिंगल धाव पूर्ण झाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का तर नाही ॲक्युरेट थ्रो आणि मॅच गोल्डन विकेट इकडनं आली आहे हादरा मोठा बसलाय फलंदाज आपण पाहताय तिकडनं मात्र डगआउटच्या आश्रयाला संजय गुलबीचा बॅक टू द डगआउट संजय तरे आता मात्र डगआउटला जात आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता या व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत त्यांचं आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान सन्माननीय गुरुनाथजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण करूया येतोजे स्वागत आणि सन्मान मी आयोजक टीमला विनंती करतोय की त्यांचा येतोजे स्वागत आणि सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थाने या महान व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी आपल्या मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि स्पर्धेसाठी आपण पाहतोय दुसरा दिवस आहे मेगा फिनाले आहे आणि या फायनलच्या दिवसामध्ये या ठिकाणी भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी केलं जात आहे येतोजित पाहुणचार यथाकथित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेची उपदार माहिती शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना करण्यात येत आहे सन्मानित धन्यवाद या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य माली साहेबांना पाहू शकता तसेच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेसाठी अतोनात मेहनत घेणारे दिलीपजी पाटील साहेब सुद्धा व्यासपीठावरती आपण पाहतोय आज त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत खऱ्या अर्थाने या फॉर्मेट मध्ये त्यांची टीम खूप चांगला काम करत आहे ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद या दरम्यानचा फटका सुंदर आहे एक्स्ट्रा कव्हरला चांगले टायमिंग इकडनं पाहायला मिळालं सिंगल धाव घेण्याची संधी दोन्ही बॅटर्सकडे इकडनं होती सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचले 26च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचले निंबवली टीम थोडीशी बॅकफुटला आहे स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहताय स्लॉग ओव्हरच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत इकडनं अटॅकिंग अप्रोच दाखवावा लागेल मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील कारण निंबवली टीम थोडीशी मागे पडली आहे ज्या अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी होती त्या अनुषंगाने बॅटिंग झाली नाहीये कारण आपण पाहतायत ग्रीष्मा 11 आमनेपाटा टीमच्या गोलंदाजाने कमालीची इकडनं मात्र गोलंदाजी दर्शवली आहे या दरम्यान चेंडू हो वाडा बॉल जबरदस्त चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू फलंदाजाला सरळ पिट करून गेलाय निर्धाव चेंडूची सांगता होतीये ज्या पद्धतीने गोलंदाजी होताना आपण पाहतायत त्या ठिकाणी पिचवर एक स्पॉट आहे तिकडे चेंडू पडला की खूप जास्त
मोठ्या प्रमाणामध्ये उचलला जातो त्या करण्याकरता आपण पाहताय तिकडनं मात्र बॅटर थोडेसे डबल माइंडेड झाले त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये पंचांचा निर्णय जो आहे ते लास्ट डिसिजन असेल कारण आपण पाहतायत तिसरे पंच उपलब्ध नाहीये आडवा बॅटनं फटका सुंदर आहे क्षेत्ररक्षक जज करतायत वाडा कॅच जबरदस्त जेल तिकडे टिपला गेलाय आणि बॅटरला पाठवलं गेलंय डगआउटच्या आश्रयाला आणि याचबरोबर आपण पाहता पहिल्या इनिंगची देखील समाप्ती झाली आहे पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर निंबवली टीम धावफलकावरती धावा बनवल्यात 26 आणि इकडनं मात्र 27चं टार्गेट सेट केलं गेलंय ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमच्या समोर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच नाणेबेगी करण्याकरता यायचं एका बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स दामणगाव टीमचे कॅप्टन त्यांच्या विपक्षामध्ये बालाजी स्पोर्ट्स सरवली पाटा टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण पाहतो उपस्थित या कमिटीचे विद्यमान अध्यक्ष त्यांचा या ठिकाणी आपण करूया मेगा सत्कार सर्व टीम आयोजकाला विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे आणि सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय महेशजी माली साहेबांचा एक मेगा सत्कार आपण पाहणार आहोत क्या बात आहे कार्याध्यक्ष आपण जर पाहिलं तर संतोषजी काकडे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चांगला विचार संकल्पात आला त्यानंतर सचिव साहेब याला चांगला रंगरूप देत आहेत आणि अध्यक्ष साहेब म्हटलं तर त्यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व टुर्नामेंट अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचं खूप उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते कारण स्वतः खूप मोठे चांगले क्रिकेटर आहेत आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष महेशजी माली साहेबांचा या ठिकाणी मेगा सत्कार आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेची उबदार मायेची शॉल महाराष्ट्राचं महावस्त्र भगवी शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांचा येतो स्वागताने सन्मान करण्यात आला चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण पाहतायत गावदेवी स्पोर्ट्स दामणगाव टीमचे कर्णधार त्याचबरोबर आपण पाहतायत सरवली टीमचे सरवली पाडा टीमचे कर्णधार चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्याकरता यायचे नक्कीच हॅलो हॅलो वेलकम सन्माननीय कल्पितजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे क्रीडा नगरीमध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शिवनेरी चषक 2026 आपण पाहतात आणि बरोबर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे चला हॅलो 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 चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत यस या ठिकाणी मंचावरती उपस्थित सन्मान्य अध्यक्ष साहेब महेशजी माली त्याचबरोबर कार्याध्यक्ष सन्मान्य संतोषजी काकडे साहेबांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केले जाईल आपण मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी करून घेतोय मान्यवर पाहुणे जे आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये लाभले गेलेत आपण पाहतायत नाण्याच्या एका बाजूने आरसी पाटील आमचे आधारस्तंभ ज्यांच्या मालकीचं मैदान आहे हे आधारस्तंभ त्यांचं एका बाजूने नाण्याच्या बाजूने आपण पाहतायत नाण्याच्या दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे अर्थातच शिवनेरी 40+ जून नांदुरकी नाण्याच्या दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत इकडनं मात्र एका बाजूने जर पाहिलं तर सलवडी पाडा टीमचे कॅप्टन आहेत दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत दामणगाव टीमचे कॅप्टन आहेत मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाते या ठिकाणी आपण पाहतायत सर्व टीमचे कॅप्टन कॉल करतायत शिवनेरी 40+ असं कॉल आहे आणि येस नाणेफेकीचा कॉल जो आहे तो जिंकला सरवली पाडा टीमने मान्यवर पाहुण्यांनी दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी मात्र शुभेच्छा द्यायच्या आहेत पहिल्यांदा जी फ्रूट बास्केट आहे ते या ठिकाणी मात्र दिलं जाते या ठिकाणी आपण पाहतायत मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते इकडे मात्र फ्रूट बास्केट दिलं जात आहे मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी आपण मात्र मान्यवर पाहुण्यांशी पहिल्यांदा चर्चा करणार आहोत आपण पाहतायत आमचे मामाश्री आहेत ऍक्च्युली महेशजी माली साहेब सातत्याने जर आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात या स्पर्धेचं एक आकर्षक जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचे जे पारितोषिक आहेत ते 7 ते 8 पारितोषिक मॅन ऑफ द मॅचचे त्यानंतर या ठिकाणी जुनांदुर्गी टीमने ज्या पद्धतीनं
आपण पाहताय ती ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनच्या नियमाने ही स्पर्धा ठेवली आहे. शिवनेरी स्पोर्ट्सचे चांगलं आयोजन आपण पाहतायत. त्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं नाणेफेक करण्याकरिता कर्णधार आले, त्यांना देखील फ्रूट बास्केट देऊन इकडनी मात्र सन्मानित केलं गेलं. त्याबद्दल आपले दोन काय शब्द असतील या स्पर्धेकरिता, या नियोजनाबद्दल? शिवनेरी स्पोर्ट ते आयोजन खूप सुंदर, एवढं सुंदर केलं आहे का काहीतरी आगला वेगळाच करून हे केलेलं आहे. ते फ्रूट वगैरे देतात, म्हणजे खेळाडूंना खेळण्याच्या आधी एक एनर्जी यावा याच्यासाठी प्रोटीन वगैरे, मग खूप चांगलं आहे. मॅन ऑफ द मॅच हे बघण्यासारखे आहेत. नक्कीच एक चांगलं या ठिकाणी मात्र काहीतरी वेगळं जुनांदुर्गी टीमने या ठिकाणी मात्र ठेवलं गेलं प्रेक्षकांकरिता देखील. परभणी आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सर्व टॉप क्वालिटीचे संघ प्रदर्शन करताना दिसतील. महेशजी माळी साहेबांनी चांगले या ठिकाणी मात्र ओपिनियन दिलं. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित साहेब त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार. अर्थातच आपले कार्य अध्यक्ष संतोषजी काकडे साहेब, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ऍक्च्युली स्पर्धा जर आपण पाहिली तर जबरदस्त आयोजन नियोजन. शिवनेरी चषक 2026चा महासंग्राम 2026ला सुरुवात झाली. जानेवारी महिन्यामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा होती ती स्पर्धा अखेरकार इकडनं मात्र उदयास आली. आणि सध्याच्या घडीला काय म्हणाले या स्पर्धेबद्दल, या शिवनेरी चषकाच्या नियोजनाबद्दल? धन्यवाद. प्रथमतः इथे बोलून आमचा सन्मान केला त्याबद्दल शिवनेरी स्पोर्ट्सचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि ही संकल्पना आपण बघितली असेल ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनची, ही जर निश्चितच दिलीप पाटील असतील, प्रभाकर पाटील असतील आणि आपल्या ओरिजिनल 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय जी दयानंद चोरगे साहेब यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ही संघटना आहे. आणि ओरिजिनल नाव का दिलं गेलं याचा देखील उपयोग बऱ्याच वेळेला झालेला आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच ही असोसिएशनची स्थापना झालेली आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या हे कार्य चालत आहे. आणि आता आपण बघितलंच की शिवनेरी 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आत्ताच ज्यावेळी त्यांनी जे गिफ्ट दिलं फ्रूट बॉक्स, त्यावेळीच माझ्या मनात आलं की निश्चितच ही चांगली संकल्पना आहे की काहीतरी विशेष असं त्यांनी केलेलं आहे की जेणेकरून आपल्या खेळाडूंना एनर्जी प्राप्त होईल. आणि असंच कार्य, असंच काही नवीन उपयुक्त अनेक स्पर्धामध्ये होत राहावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि निश्चित ते होत राहील. पुढचे जे स्पर्धा येतील त्याच्यातच आणखी चेंजेस घडत राहतील आणि ही असंच आपली संघटना व्यवस्थितरित्या चालत राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच खूप खूप धन्यवाद साहेब. मान्यवर पाहुण्यांनी या ठिकाणी मात्र दोन्ही टीमच्या कॅप्टनला इकडनं शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण थोडीफार चर्चा करणार आहोत दोन्ही टीमच्या कॅप्टनशी. या ठिकाणी आपण मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. एका बाजूने दामणगाव टीमचे कॅप्टन तर दुसऱ्या बाजूने सरवलीपाडा टीमचे कॅप्टन. नाणेफेकीचा कॉल जर आपण पाहिला तर सरवलीपाडा टीमच्या कॅप्टनने जिंकला. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं या ठिकाणी मात्र जे स्पर्धा चालू आहे, कालचा दिवस देखील जबरदस्त गेला. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना तुमच्या संघाचा नाणेफेकी जिंकले, पहिल्यांदा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. नाणेफेकीचा कॉल जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इकडनं मात्र टीम मैदानाच्या आतमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरणार का? हो, 100%. इकडनं नाणेफेकीचा कॉल जिंकला. ही स्पर्धा ज्या पद्धतीचं आयोजन नियोजन आहे, ज्या पद्धतीने या ठिकाणी सामने पार पडतात, त्याबद्दल या स्पर्धेकरिता काही दोन शब्द? ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन संघटनेमार्फत शिवनेरी 40+ संघाने जुनंदुर्गी आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणजे चेतन राऊत आणि त्यांची टीम यांनी खूप इथे सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि नियोजनाचा विषय आला की त्यांनी आता फ्रूट बॉक्स दिला. हे दिल्याच्या नंतर अशी आठवण आली की जेव्हा आम्ही बाली ट्रॉफी खेळायचो त्या बाली ट्रॉफीमध्ये मॅन द मॅच भेटल्याच्या नंतर फ्रूट बॉक्स मिळायचा, परंतु ती एनर्जी नंतर मिळायची. पण ही एनर्जीसाठी त्यांनी पहिल्यांदाच प्रथमतः टॉस झाल्याच्या नंतर हे देत आहेत फ्रूट बॉक्स, तर खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर कालपासून मी सामने पाहतोय, मैदान तर खूपच छान आहे. एक शेत आहे, या शेतामध्ये त्यांनी पूर्ण एकदम लेवलिंग करून आणि सुंदर असं मैदान बनवलं. जुनी आठवण त्यांनी ताजी केलेल्या निसर्गाच्या सानिध्यात हा मैदान आहे. संपूर्ण आजूबाजूला झाडे, आता आपण खेळतोय तिथं संपूर्ण बिल्डिंग्स बघायला भेटतात. आणि हा निसर्ग सानिध्यात खूप वातावरण थंड असेल तर संध्याकाळ टायमात खूप थंड वातावरण असणार इथे. आणि मॅच द मॅचचा विषय झाला की 7-8 आता मॅच द मॅच त्यांनी ठेवलेले आहेत. आणि ह्या नियोजनाला आमचं पूर्ण टीमकडनं म्हणजे असोसिएशनकडनं त्यांना धन्यवाद देतोय आणि त्यांचे आभार मानतोय. नक्कीच एक चांगलं वक्तव्य इकडनं स्पष्ट केलं. कारण आपण पाहतायत बाली ट्रॉफीमध्ये जर आपण पाहिलं तर एवढी पारितोषिकं होती, पण ती मॅच जिंकल्यानंतर होती. इकडनं मात्र मॅच स्टार्ट होण्या अगोदरच प्लेयर्सना एनर्जी दिली जाते. फ्रूट खाओ और तंदुरुस्त रहो, हेच कार्य इकडनं मात्र जुनांदुर्गी टीमने केलंय. नक्कीच त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. नाणेफेकीचा कॉल इकडनं जिंकलाय सरवली टीमनं. त्यानंतर दामणगाव टीम इकडनं नाणेफेकीचा कॉल हरला. तर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर निर्णय काय असतं? प्रथम फलंदाजी केली असती.
आता मात्र तुमच्या मनासारखं घडलंय, जास्त वेळ आपण खर्च करणार नाही आहोत कारण मैदानाच्या आतमध्ये मॅच स्टार्ट आहे. चला तुमच्या टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर सरवलीपाडा टीम आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया समालोचक कक्षामध्ये, आपल्या समवेत जुडले जातील माझे साथी समालोचक. इकडनं मात्र तुमच्यापर्यंत इन गोईंग मॅच इकडनं मात्र काय सुरू आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. धन्यवाद हर्ष. या ठिकाणी पाहतोय आपण खेळाला सुरुवात होते. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. 27 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आणि या ठिकाणी दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे आपण पाहतोय 19 धावा. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 27 धावांचं लक्ष असताना आपण पाहिलं आता 8 धावांची फक्त आवश्यकता आहे. एक माफक लक्ष होतं परंतु एक स्फोटक सुरुवात या ठिकाणी अनंत जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील चौथी चौकार हॅट्रिक पाहायला मिळाले आहे. पाहूया यास धामणगाव टीमचं एक स्फोटक पिंच हिटर नितीन याचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने या फॉरवर्ड मध्ये रँकिंग नंबर 1 वरती बॅटिंग करतोय आणि या महान खेळाडूचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. तसेच व्यासपीठावरती आमचे भोले दादा यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच कल्पेश पाटील और बादशाह यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. आज खऱ्या अर्थाने मेगा फिनालेचा दिवस आहे, सांगतेचा दिवस आहे आणि संपूर्ण कमिटी या ठिकाणी उपस्थित राहिली यात मात्र काही शंका नाही आहे. कारण जेवढ्या टॉप टीम आजच्या गटामध्ये आहेत या ठिकाणी ऑन साईडला चेंडू खेळून काढला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. निश्चितच आपण पाहतोय भरपूर प्रकड मजबूत केले आहे. सुरुवातीच्या चेंडू पासून मात्र या ठिकाणी दबदबा निर्माण केला तर शेवटपर्यंत जशाच्या तसा राखत असताना आमनेपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रथम गोलंदाजी करत असताना काय अफलातून गोलंदाजी झाली. 26 धावांवरती रोखलं गेलं आणि बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा एक स्फोटक इनिंगचा प्रदर्शन अनंत जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र चांगला चेंडू आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 21 आहे म्हणजे विजयासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. अतिशय लवकरात लवकर या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना संपवायच्या मार्गावरती पाहायला मिळते. याच्यानंतर आपण विनिंग याच्यानंतर आई गावदेवी धामणगाव आणि बालाजी स्पोर्ट्स सरवली बेस वर्सेस बेस मॅच एक आपण पाहिलं. सरवलीपाडा नंबर 1 वरती आहे. दुसरा पाहतोय की आई गावदेवी धामणगाव 2 वरती आहे. म्हणजे फायनलचे पहिले फायनल असे मॅच मित्र आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने एका बाजूला संस्थापक अध्यक्ष तर दुसऱ्या बाजूला विद्यमान अध्यक्ष अशी मॅच पाहायला मिळेल. यावेळेस सोडवला आहे चेंडू आणि हा जातोय 1 बॉल सीमा पार. येतोय आकर्षक ब्रँडेड चौकार. आवश्यकता आहे. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीड झाले या ठिकाणी बॅटर. तदनंतर यष्टिरक्षाला काही समजला नाही. या सिंगलला धाव घेतली जाते. सिंगलने खेळ पुढे जातोय आणि इक्वल झालेले आहे धावसंख्या. सन्माननीय गणेशजी केने साहेब धनेश केने साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस उडवलेला आहे हवेमध्ये आहे. अनिल आहे त्या ठिकाणी चुकी नाही आहे आणि जेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. अतिशय शिस्तबद्ध अशी ही आपण पाहतो टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंटमध्ये जो संघ शिस्तबद्धीने काम करेल खेळ करेल त्यालाही ट्रॉफी आहे पारितोषिक आहे. त्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस सामना संपेल त्यावेळेस हँडशेक करायचा आहे, हात मिळवणी करायची आहे, दोघांची ओळख करायची आहे, एकामेकाला शुभेच्छा द्यायच्या. आम्ही हारलो तर आम्हाला नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा द्या. तुम्ही जिंकलास तर तुम्हाला आम्ही या पुढील मॅचसाठी शुभेच्छा देतोय. आणि दोन्ही टीमने या ठिकाणी व्यासपीठासमोर यायचं आहे कारण चांगली संकल्पना आहे. संपूर्ण टीमचा या ठिकाणी येथोजी स्वागताने सन्मान केला जातोय एक साथ संपूर्ण आपण पाहिलं तर आयोजक टीमच्या माध्यमातून. गोलंदाज पाहूया टर्न होतोय. या वेळेस मात्र स्पेअर मारा विनय
विनिंग होतंय या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सहज सोपा विजय संपादन करताना पाहायला मिळतंय ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम. तर दोन्ही टीमला विनंती आहे संघ नायकाला की आपली संपूर्ण टीम घेऊन व्यासपीठासमोर यायचं आहे आणि यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल बिग मॅच बिग फाईट. आजच्या दिवसातील टफ एन्काउंटर ज्याला म्हटलं जातं अशी मॅच आई गावदेवी धामणगाव वर्सेस बालाजी स्पोर्ट्स सरवली. सरवली पाडाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचे असा प्रश्न पडतोय, कारण फलंदाजी चांगली झाली गोलंदाजी चांगली झाली पण लो स्कोरिंगचा जेव्हा सामना असतोय ना तेव्हा कुठेतरी आपण